सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कर जिल्हा कामारेड्डी. आवाज दे रे भाऊ सगळ्यापेक्षा चांगला. सापडला हाती तरीच झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. सांडियला हेवा सांडियला हेवा अवघा संचिताचा ठेवा रे, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. मग घाईमध्ये तुका म्हणे देवा म्हणलो होतो, तुका म्हणे काम तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम. कॅमेरावाले भाऊ तुझ्या भजनात ते वेगळं आलं बरं का, तेवढं उडवून टाक. पुन्हा म्हणशील महाराज एडपट होता, म्हणजे तुझ्या लक्षात यावं म्हणून सांगितलं. नाही धावा घेत नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवन. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ गेले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी दिव्य लोकासने तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीव कागदा, प्रस्तुत प्रसंगी अत्यंत प्रसन्न आणि प्रपन्न वातावरणामध्ये गावाचं नाव कत्तलवाडी. कत्तल कत्तल पण अजून एक गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण नाराज असताल की एवढा मोठा मंडप टाकला आणि महाराज आता तुम्हाला इथं. तुम्हाला खरं सांगू, मी सगळ्यात जास्त आनंदात झालो. मंडपात गेलो असतो तर देवापासून लांब गेलो असतो, मी जवळ आलो. आणि याला नशीब लागतं बरं का राजाव. ज्याला लोक पाहिजेत त्याने बाहेर जायचं आणि ज्याला देव पाहिजे त्याने मध्ये यायचं, समजून घ्या. आणि अजून एक आहे, जगाकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन असतो ना, तो कोण कोण बघतो हे बघण्यामध्ये नसावा. मराठी नसली कळत तर नम्माने ऐका नीट. जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आपल्याकडे कोण कोण बघतं याच्यावर ठरविलेला नसावा. कारण दृष्टीत कोण आहे याच्यावर तुमचा दृष्टिकोन ठरतो. साधू संतांच्या दृष्टीनं जर जग बघायचं असेल तर जगामध्ये कुठंच दुःख नाही, आणि संसारिकाच्या दृष्टीनं जग बघायचं असेल तर संसारामध्ये कुठंच सुख नाही. भाऊ लग्न कशासाठी केलं भाऊ?
तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा लग्न कशासाठी. मी मरण तुमच्या गावात कत्तलवाडी. मला नावच लय आवडलं. पण गेल्या वर्षी सुद्धा कार्यक्रम दिलेला होता म्हणून म्हणलं नाही, टाळायचंच नाही, बघायचीच एकदा कत्तलवाडी. आणि बालाजी महाराजांचा हट्ट, ते मुखेडचे आमचे आप्पा आहेत त्यांचा हट्ट अत्यंत मला खूपच आवडलं. पण येताना रस्ता सुद्धा खूप आवडला. आमच्या गाडीतले तर दोघं जण निष्ठू लागले खाली, मी ओढून धरले नाही. हा खतरनाकच वातावरण. बरं गाडीनं हालावा असं इथपर्यंत ठीक आहे. आणि तुमची काय चूक आहे महाराज, एवढा पाऊस पडून सुद्धा तुम्ही कीर्तन चालू ठेवलेत, हे किती नशिबाचं काम आहे. साऊंडवाल्या भाऊला सुद्धा खूप धन्यवाद. कारण ती पळापळी असते महाराज, ती सेट केलेला असतो कार्यक्रम, एक डोक्याला ताण आहे का. बरं खाली बसलेली माणसं, त्याचा थोडा जरी खालीवर आवाज झाला, ज्याला कळत नाही, ज्याला अक्कल नाही, ते सुद्धा म्हणतो अरे बघ ना, अरे महाराज काय म्हणाले बघ ना. तुम्हाला काय माहित नसतं त्याच्यात. तुम्ही बघा टीव्हीच्या समोर क्रिकेट खेळताना तुम्ही बघत बसलात तर तेंडुलकर ज्या वेळेला खेळत असतो ना, त्यावेळेला बघणारे काय म्हणते माहिती का, थोडं मागं सारखायला पाहिजे, शॉर्टच बसतो थोडं. तू जा तिथं, ज्याला अक्कल आहे त्याच्यातली त्यानं बोलावं, खरं खोटं आहे. आता यांनी चाल म्हणली, कुणा कुणाला कळाली. पण हीच चाल जर पुण्या मुंबईच्या ठिकाणी म्हणली असते ना, ते घंटाभर टाळ्या पडल्या असत्या. जीवनामध्ये दोन गोष्टी आवश्यकच आहेत. जीवनामध्ये आणि जेवणामध्ये ठेसा लागलाच पाहिजे. मी काय म्हणतो कळतंय, जीवन आणि जेवण याच्यामध्ये ठेसा आवश्यकच आहे. नाही कळालं. जीवनामध्ये ठेच नाही लागली किंवा ठेचा नाही लागल्या तर जीवन चांगलं होत नाही. आणि जेवणात तुम्हाला ठेचाच माहित नाही असा गोंधळ झालाय. ते मिरच्या राहते ना, मिरच्या राहते का मिरच्या, अरे मग बोला ना मग. महाराज खतरनाक माणसं आहे. काही काही माणसं मला खूपच आवडतात. इकडे मी पलीकडे एकदा गेलतो, मी असं शेखर महाराजाचं नियोजन होतं मोठं, आणि बोरगी बोरगी बोरगी, त्या बोरगीच्या कोपऱ्याला पोलीसची गाडी भेटली. आता सगळे जिलबीत लिहिलेलं असते, आपल्या बापाला कळत नाही कोणचं गाव आलं. त्या पोलिसने मला असं केलं, मी मला कीर्तन भजना त्यांना अजून एक सांगू का, काहीच नसलं तरी चालतं पण प्रेम अंतःकरणात असलं पाहिजे. भाषा नेहमी प्रेमाची असते. आपल्याला कुत्र्याची भाषा येते का, बोला ना मग. नाही. मग कुत्र्याला तुमची येते का, येई ना. अहो येते, हो येई ना. कशी तुम्ही चल म्हणलं इकडं तो आम्ही येते आहे हो, त्याला कुत्र्याला येते. बरं मला सांगा, कुत्र्यावर जास्त विश्वास आहे पोलिसांचा का माणसावर. मग कुत्र्याला कळतं का नाही कळत, हे तरी कळतं का कुत्र्याला. तुम्ही एखाद्याच्या घरी जा, पाटलाच्या घरी, पाटील असतील नाही का, असतील पाटील लई आहेत म्हणतात बाबा. त्या पाटलाच्या घरी जायचं, एखादं ओरिजिनल कुत्र पाहिजे तिथं, ओरिजिनल तसलं, ते पांढरे केसवाला नाही. त्याला ओरिजिनल क्वालिटीचं असं गावरान, त्याला निस्तास करा. तुम्ही खरंच लक्ष देऊन ऐकत असलं तर कीर्तन लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला त्या कुत्र्याच्या किंवा त्या पाटलाच्या घरी आपण जातो आणि कुत्र बाहेर येतं ना, त्यावेळेला त्या दोन क्रिया एकदम करतो बघा. तुम्ही भुकत सुद्धा आणि शेपटी सुद्धा हलवतो बघा.
तुम्हाला माही शपथ आहे माझ्याकडे बघा. तुम्ही कीर्तनातलं मर्म ऐका, हसण्यात माती होईन, लक्ष देऊन ऐका. ते भुकतय सुद्धा आणि शेपटी सुद्धा हलवतय. भरत बुवा त्याच्या मागे एक, डाले गुरुजी, रवी भाऊ, आमचे फड भाऊ, त्यांच्या मागे एक मर्माची गोष्ट आहे. ती कोणची आहे माहित आहे? त्या कुत्र्याला अजून हे नाही कळालं की आलेला माणूस मालकाच्या ओळखीचा आहे का नाही. बरोबर, तोवर ते भुक्त सुद्धा आणि शेपटी सुद्धा हलवत. आणि ज्या वेळेला मालक तुम्हाला म्हणतो ना जय हरी जय हरी, मग ते भुकायचं बंद करत. म्हणजे त्याला कळून गेलं हे मालकाच्या ओळखीचं. आणि समजा मालक बाहेरून असं म्हणलं ना, हो नाही, आता कुत्र्याला कळतं, आपल्याला केव्हा कळलं. मी काय म्हणतोय नीट ऐका, पुन्हा घालवून टाकताल तुम्ही जीवनाचं सार. कुत्रा जर स्वतःच्या मालकाशी इमान आहे तर ह्या कुत्र्यानी ज्ञानोबा तुकोबाशी इमान राहू नये का? आणि ज्याला राहता येत नाही ना महाराज, तो पैसा किती बी कमी होईल, यश किती बी कमी होईल, संपदा किती बी कमी होईल, पण होय अंग हरिरूप ही अनुभूती त्याला विश्वात कधीच यायची नाही महाराज. आणि बाकी काय करायचं महाराज? होय कत्तलवाडी बालाजी महाराज, मला एक सांगा, सकाळी चहामध्ये टोस्ट बुडवून खातेत का 2000ची नोट? सांगा रे, टोस्ट खाऊला लावा का नोट खाऊला लावा? टोस्ट म्हणजे पैसे खाता येत. तर तुम्हाला तुमच्याकडे धोंड्याचा महिना येतो का? धोंड्याचा सगळं आपल्यासारखंच आहे, मग काय लोड आहे? येत आहे ना धोंड्याचा? कधी येते ते? 3 वर्षांनी. आलाय का आता? माझं लग्न बी असल्या ठिकाणी केलं राव, त्या जळगावमध्ये, तिकडे धोंडाच नाही. धोंड्याचा महिना कुणासाठी असतो? वा वा, जावयासाठी. जावया, जावयासाठी किंवा वाया जाण्यासाठी धोंड्याचा महिना आला. धोंड्याचा ऐका ना, माझ्या मित्राला इंजिनियर आहे भाऊ, ते मी विनोद, मी कधीच दंतकथा सांगत नाही मजा म्हणून. तुम्हाला कधी वस्तुस्थिती, तुम्ही घरी या माझ्या, मी तुम्हाला त्या माणसाला भेटतो, प्राध्यापक आहे इंजिनियर कॉलेजला. त्याचं लग्न झालं, त्याला नंतर धोंड्याचा महिना आला. ऐका ना, ते जेवायला बसलं. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे, त्या धोंड्यामध्ये अंगठी घालतात. जाऊ का घरी, जाऊ का मी? कळाले तुम्हाला? एवढं काय टेन्शन घेऊ लागला, अजून लांब आहे महिना. काय घालतात त्याच्यात? त्या धोंड्यात अंगठी घातली आणि अत्यंत गोड अंगठी ज्या वेळेला त्याच्यात घातली, जेवायला बसली बरं का. सगळी जेवणं झाली मस्त थाटा. आणि जेवणं झाल्यावर आता बैठकीत बसले. सासरा पानाला चुना लावित होता. मला पानटपरीचा व्यापार खूप आवडतो. खाणारे आवडत नाहीत, पण व्यापार खूप आवडतो. कारण जगामध्ये तेवढा एकच इमानदार व्यापारी जो तुम्हाला विचारतो, साहेब चुना किती लावू? बाकी बिन विचारता चुना लावणारे. पानाला चुना लावताना अत्यंत गोड, लक्ष द्या. आणि तुम्हाला मजा सांगू का, कीर्तन व्यवसायाचं साधन झालंय ना, म्हणूनच गोंधळ झाला. मला खूप जण विचारतात, तुम्ही किती पैसे घेता? तू देतो किती? मुझे तो काय हिशोबात आम्हाला? वो और होंगे जिन्हें मौत आ गई होगी. मी लाचारीसाठी कीर्तन करत नाही महाराज. तुम्ही पैसे द्यायचे मग मी किराणा भरायचा. हा, फोन एक तर बंद करा कृपया, विनंती आहे, किंवा मग सायलेंट करा. काय होतंय, ते भाऊची बेल तरी चगणी, कंपनीची बेल आहे, म्हणजे ते चांगली वाटली ऐकायला. नाही तर काही काही ठिकाणी आपण कीर्तन रंगाताना बाप बाप चांदन लय खतरनाक लोक आहे भाऊ. काय काय ते तरी अगोदर ते फोनला मेसेजला एक बेल यायची बघा.
जुनी होते ना. आमच्या गावाकडे एक जण नवा फोन घेतला बरं का, आणि नेमका फोन घेतला आणि आम्हाला माहीत झालं त्याने फोन केला. दीपू शेजारीच बसायचं आणि त्याला फोन लावायचा. गायक होते मस्त, त्यांनी स्वर लावलेला असायचा. ते आम्ही फोन लावला, थांबा 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 थांबा, नवीन नवीन फोन म्हणजे माकडाच्या हातात आरसा दिल्यासारखं. ते दर 2 मिनिटाला तो जेवायला बसला, चुना लावित होता सासरा. लावता लावता सासरा काय म्हणला माहिती का, जावाई जावाई कस काय झालं जेवण. जावाई आता जावाई लाजायला लागलं, नवीन होत. चांगलं झालं. धोंडे खाल्ले का. तेव्हा म्हणला नाही खात मी, गोड आम्हाला आवडत नाही. अहो ते धोंडे नव्हते खाल्ले तुम्ही. ते म्हणलं नाही मला गोड आवडत नाही, मी खाल्लेच नाही. खाल्ले नाहीत म्हणलं की सासरा उठला. कुठं, जिथं भांड्याचे ताट टाकलेत का धुवायला, ऐका ना, तिथं तिथं कुत्र होतं आईन बराबर. गुरुजी ते कुत्र हे हाड म्हणलं की त्यानं काय केलं, ते दोंडा उचलला. कुत्र पुढील सासरा माग. किती वेळ. बरं गणू नुसतं पळालं नाही, त्या कुत्र्याने सगळं सगळं खाल्लं. काय खाल्लं सगळं, आजूबाजूचं सगळं खाल्लं. लाईव्ह चालू का कीर्तन, बंद करून टाका मग. विठाला बंद करून टाका. मला माफ कर काय बोलल्यामुळं, पण बंद करून टाका. चला, कारण मला एक गोष्ट लागते, मी कीर्तनात विक्षेप सहन करीत नाही, काय बी झालं तरी. विठाला बस नाही, हार नाही घालायचं काय नाही, लक्ष देऊ नका. मी सुरुवातीपासून खूपदा सांगितलं कीर्तन मजेचं साधन नाही. अजून एकदा शांततेने ऐका. ज्या दिशेनं आपण चाललो होतो तो भाव असा होता की कुत्र्यानं ते सगळंच्या सगळं खाल्लं. काय, ते धोंडा आणि त्याच्यातली अंगठी. फडभाऊ तशीच ठेवली ती अंगठी. बरं ती अंगठी तशीच ठेवली नाही का, अंगठी ठेवल्याच्या नंतर सासरा तिथं पळत गेला आणि त्याने अंगठी काढली घेतली. मी काय बोलतोय नीट ऐका, ज्याला कुत्र खात नाही ते जावायला. हे कत्तलवाडी त्याला सोबत नाही. रामायणामध्ये जाऊ, डायरेक्ट दुसरीकडे जायचंच नाही आता. म्हणून तुम्ही अभ्यास करा. मला मी थट्टा म्हणून सांग, महादेवाच्या दारात कोण आहे, नंदी. गणपतीचं वाहन कोण, उंदीर. कार्तिकेयाचं कोण, मोर. दुर्गा देवीचं कोण, तुम्ही सगळ्याकडे जनावरच आहेत. माणसावर विश्वास. एक सांगा, माणूस आहे त्याच्याकडे, त्या देवाच्या पुढे माणूस आहे नाही. रामाकडे कोण, माकडे होती त्यांच्याकडे. आणि कृष्णाच्या सोबत कोण होतं, सवंगडी होती. आणि तिथून पुढे माणसाकडे डिपार्टमेंट आला. आता पुन्हा पांडुरंगाकडे कोण, वारकरी आहेत महाराज. आणि आता माझ्यासोबत चला, रामायणामधला एक प्रसंग सोपा सोपा ऐकू म्हणजे कळेल. हरे बडा दुख पावे बड़ा दुख पावे रे राजा राम जी की रानी, राम कहानी सुनो रे राम. क्या बात. दादा, ते आमच्या राज्यामध्ये महाराष्ट्रात शासन तिघाच आहे. एक जणांनी पाठिंबा काढून घेतला तर पडतं, तसं टाळकऱ्यांनी काढून घेतलं की कीर्तन पडतं. बडा दुख पावे असं सगळे वाढव, कोणी नाराज राहू. बडा दुख पावे रे राजा
राम दूत बन आयो, सीता माँ की सेवा में रघुवीर का संदेशा लायो, और संग लाई और संग लाई रे प्रभु मुद्रिका निशानी। राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण पुण्य कथा श्री राम की, ये रामायण पुण्य कथा श्री राम की। आता जवळ आलं महाराज, एवढ्याच आनंदानं टाळ्या वाजवता येतील आपल्याला, जवळ आलं ते आने वाले कल में होणार आहे, मंदिर होणार आहे. आता तर महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना सगळ्यात मोठी गोष्ट झाली महाराज, मला अतिशय आनंद होतो आहे. रामकृष्ण हरे. या आवाजानं सगळ्याची बेजारी काढली का नाही? सगळ्या नोटा खोट्यात. अजून एक वाक्य बघा महाराज, अधिकाराचा वापर कसा असतो बघा. हे पखावाज वाजवतात ना फड भाऊ आमचे, ते भरत महाराज, हे पखावाजातले अधिकारी माणसं आहेत, ते गायनाच्या क्षेत्रातले. ज्या वेळेला गायन करणारा नवीन असतो ना, त्यावेळेला त्याला स्वर शोधावे लागतात, आणि एकदा पक्का झाला ना स्वर त्याला शोधित येतात. क्या बात, जय हो. हे एक खासियत मी म्हणायला नाही म्हणत. आणि आता भरत भाऊने वाजवलं ना, ज्या वेळेला एखादा बोल असा अद्भुत निघतो ना, त्यावेळेला त्याच्या पायाच पडायला पाहिजे. त्याचं फड भाऊने वाजवलं पाय कशामुळे पडायला पाहिजे, ते त्यांनी वाजवलेलं नसतं, त्यावेळेला ते तिथून आलेलं असतं. क्या बात, जय हो. बरोबर आहे बाबा. डाले गुरुजींना विचार महाराज, स्वर तर सगळ्यालाच माहित आहे, पण अडचण अशी, एखादा स्वर असा लागतो की खालचे असं करते, आणि ज्या वेळेला तो हात असा झालेला असतो ना, तो आम्हाला नसतो झालेला, तो त्याला झालेला असतो. जय हो. आता गाता मला गाता नाही यायचं, तुम्हाला गाता नाही यायचं, पण त्यांच्यासारखे येते का? आणि तुम्हाला सांगू, अभ्यास जसा महत्वाचा आहे ना, तशी एखाद्या गुरुची कृपा फार महत्वाची आहे. तुम्हाला घागर करते माय, घागर कळते पाण्याची, त्याच्यावर वाटी असते माय, ती रिकामी असते का भरलेली? अरे थांबा रे तुम्ही, तुमचा मूड दबासला तुमचा. मी विचारे तो कोणाला, तुम्हाला दम कसा पडणार? आईशी कडवड्याची जाती. अरे थांबा ना रे. आई घागर असते कळते, त्याच्यावर वाटी असते, रिकामी का भरलेली? नका बोलू, कीर्तन उद्या करू. रिकामी का भरलेली? रिकामी. ठीक आहे. एके दिवशी रिकामी वाटी घागरीला काय म्हणली माहित आहे? आयुष्य गेलं आयुष्य. हाय का कधी पाण्याचा ठिपका आम्हाला? लोकाची रान्न भर, टिपाड भर, हाय का ठिपका? पक्षपाती आहेस तू. कोण म्हणलं? बोला गड्या, कोण म्हणलं? वाटी. माहित आहे का? घागर म्हणली, अगं वेडी आहेस तू, पक्षपाती मी नाही. तुला कळत नाही, ज्याच्याकडून घ्यायचं असतं ना, त्याच्या डोक्यावर नसतं बसायचं, त्याच्या पायापाशी बसायचं. क्या बात, जय हो. हे समजून घ्या रे भाऊ, समजून घ्या. मला काय घेणं देणं मला, मैं फकीराना आये ते सदा कर चले, खुश रहो तुम कत्तलवाडी वालो हम दुआ कर चले. मला काय करायचं महाराज, पण माझी एक सवय आहे, नुसते पैसे घेऊन जाण्यात मजा नाही महाराज. जर गाव बदललं नाही तर पुन्हा मी त्या गावात पाय ठेवीत नाही महाराज. काय करायचं? आणलंय तिथं पैसे जा, तुम्ही येड्याच्या हातात पैसे द्यावर ठेवते का बघा. पैशाला मूल्य शहाण्याला आहे, तिथं शहाण्याला मूल्य नाही. विठाला तिथं शहाण्याला का मूल्य नाही? माझं काय म्हणणं आहे रवी भाऊ, चतुर माणूस असावा का त्याच्या भेटीसाठी आतुर असावा? आतुर असावा का फितूर असावा?
माणसाचं चातुर्य चलत नाही, माणसाची चतुरता चलत नाही, फितुरता चलत नाही. काय चलते? आतुरता. अजून एक सांगू, ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आर्तता आली त्याच दिवशी भगवंताकडून पूर्तता झाली म्हणून समजायचं. पण आपल्याकडे आर्तता नाही हो, आर्तता नाही. भजन करायचे असे ओरडायचे आगा गा गा. हे म्हातारी माणसं, वयस्कर माणसं काकडा करते बाबा. महाराज लोकांचा काकड्याचा काही संबंध राहिला नाही. आणि असं गोड काकडा वयस्कर माणसं, बरं त्यांची काय चूक आहे? त्यांना ते दात पित पडलेले असते, बेजारी चाललेली असते. आयची वाद बाये काही मी विनोद नाही करायला, चुकीचे अर्थ काढू नका, तुमच्या पाय पडतो. हा माझी विनंती आहे, तरुणांनी सुद्धा परमार्थ ताकदीचा केलाच पाहिजे. आणि याच्यासाठी मित्रांनो, भाऊ काय झालं माहिती आहे का? एकदा काय झालं, एक कलेक्टर साहेब आले बरं का. 2-5 मिनिट जाऊ द्या. तुम्ही थकलेले आहेत, पण मी वाकलेलं नाही अजून. असे भरत भाऊ ते तुमच्याकडे काय म्हणतात, सरपंचच असतो का? सरपंच ते होते सगळे. कलेक्टर साहेब आले, असाच मोठा मांडप टाकला होता. आणि ते कलेक्टर साहेब आले, मित्रांनो शासनाचा नवा GR आला. ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल त्याला 50,000 रुपये अनुदान दिलं जाईल. रात्रीतूनच टेम्पो भरला, टेम्पो. चलो पंढरपूर. म्हातारे कोतारे, मी कुठं बसू? वरी बस, वरी. तू मेला पाहिजे, वरी बस. मला गाजा वाटला. माझा दादा, माझा दादा. रात्रीतून टेम्पो भरला महाराज, कत्तलवाडी ते पंढरपूर. काही जण ऑनलाईन बुकिंग करून पंढरपूरला गेले. भाऊ भाऊ सगळे इथलेच आहेत ना? एकेकानं 3-3 हजार रुपयाच्या माळा आणल्या. गाईला माळ, माणसाला माळ, कुत्र्याला माळ, ह्याला माळ, त्याला माळ, माळीला माळ, माळ माळ माळ. आणि असाच पुन्हा 8 दिवसांनी मंडप भरला. पुन्हा कलेक्टर साहेब आले, मित्रांनो ह्याच्यातला बारकावा आहे का? आधी जे ओरिजिनल माळकरी असतो ना, तो माळ कधीच बाहेर काढत नाही. आणि जी शिजणी असतो ना, तो बन्यांच्या वरच ठेवतो असतो. त्याला म्हणलं ना का हाडाची आहेत, आपण 5वीलाच घातली. आता सगळ्यांनी माळावरी काढून ठेवल्या. त्या कलेक्टरने असं बघितलं, मित्रांनो आनंद वाटतो गावाकडे बघून. सगळं गावचे गाव माळकरी आहे, पण माफ करा, कालचा GR चुकीचा होता. दादा ते म्हातारे जे वरी बसले होते का ट्रकवर, ते काय म्हणायचे माहिती का? ह्याच्यामुळं म्हणलो यांच्या नादी नका. 3,000 गेले. अवघड आहे. 3,000 उद्या माहिती आहे का पैसे कधी कमावं लागते. आणि कलेक्टरने लगेच पुढचा GR सांगितला की ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल असे 5 वारकरी आपल्याला ते आता जे रस्ता बिघडलेला आहे ना, तिथल्या पुलाखाली घालायचे. कत्तलवाडी जेवढे बसले होते का, माळाच तोडल्यावर. पण भाऊ भाऊ मर्म आहे का, जे हाडाचे होते ना 5 वारकरी, ते असे पुढे आले. बालाजी महाराज जे निष्ठावंत सगळे उभे आहेत ना, पुढे आले आणि त्या कलेक्टरला म्हणले, ए आम्हाला पुलाखाली घाल, पण गळ्यातली माळ नाही काढणार, याला ओरिजिनल वारकरी. देह जाओ अथवा हो, देह जाओ अथवा हो, देह जाओ अथवा हो, देह जाओ अथवा
मस्त दिसायला सुद्धा सारखेच दिसायला. चिंतने चिंतने तद्रूप. मी माझं जॅकेट गाडीतच काढून आलो. कारण आता बस माझ्यासोबत चला. आता फक्त न बोलता एक 10 मिनिटं शांत ऐकायचं. रामायणामध्ये एक स्त्री, एक मुलगी 16 वर्षाची अशी आहे की जिच्या जीवनामध्ये तिनं घराच्या दाराच्या समोर बांधलेली जनावरं बघितली होती. माय लक्ष देऊन ऐका. खेड्यातले असू शहरातले असू, आई आईच असते ना माय. हे गाई असली तरी वासरावर तितकंच प्रेम, कुत्री असली तरी पिल्यावर तितकंच प्रेम. बरोबर आहे, बरोबर आहे ना. ती मुलगी ज्या वेळेला आईला म्हणली, आई दारामध्ये जनावरं बांधलीत ग, ते कशासाठी आणले? तर त्याची आई म्हणली, मी ते शबरी नाव होतं त्याचं. बेटा तुझं लग्न आहे ना आता, तर ती जनावरं कापायची आणि तुझं लग्न करायचं. मला तुम्हाला म्हणजे एक वाक्य बोलू दादा, जेवणामध्ये जर केस निघाला तर तुम्ही जेवण फेकून देता ना? असली कसली केस आहे तुमची? फेकून देता ना? फेकून देता ना? जेवणातला केस तुम्हाला सहन होत नाही, कैसे फेंक देते हो उस अनाज को जिसमें निकलता एक बाल है, कैसे खा सकते हो उस अंडे को जिसमें एक माँ का लाल है. कसं खाऊ शकता? आई ती पोर 16 वर्षाची पायावर डोकं ठेवून रडते, आई निरपराध जनावराला का मारायचं? झाले गुरुजी, हे फारच म्हणजे मर्म ह्याच्यातलं असं फेड भाऊ. रामाच्या विरहामध्ये घोडे रडतात, कृष्णाच्या विरहामध्ये गायी रडतात. बघा ना, ती पोर रडत रडत राहिली रात्रभर. तिची आई म्हणली, बाळा मलाही कळतं सगळं, पण समाजाच्या भूमिकेच्या पुढे आपलं काही चलत नाही. आता तुम्ही सगळे बसला इथं, बरोबर आहे? आई तुम्ही बसलेल्या सगळ्या सांगा, पोरीचं लग्न कोणी जरी केलं, तुम्ही केलं काय आणि यांनी केलं काय? बाबा मला सांगा, पोरगी ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला पोटात कालवत नाही? अहो इथं जे वयस्कर आजोबा बसलेत ना दादा, यांना विचारा, बरोबर आहे बाबा? 200-500 रुपये तुम्ही जमवलेले असतात खिशात, बरोबर? आणि पोरगी दिवाळीला आली ना, तर वापस जाताना सडकाला गेल्याच्या नंतर गाडीत बसायच्या आधी खिशातले 500 रुपये काढून पोरीच्या हातात देता ना तुम्ही? देता ना? काय झालंय माहित आहे का, आजकाल आम्हाला त्याची अक्कलच राहिली नाही. आम्हाला कशाचाही मजा करावी वाटते. तुम्हाला प्रांजळपणे बोलू, संसार हसण्यासाठी दिलाय तिथं आपण रडतो, आणि परमार्थ रडण्यासाठी तिथं आपण हसतो. हे दुर्दैव आहे. त्या पोरीनं आईला झोपू दिलं आणि पायावर डोकं ठेवून आईच्या भोवती मुलगी निघून गेली. किर्र अंधारामध्ये. श्रीमंताची पोरगी गेली तर शोधायला लोक जातात, गरीबाच्या लेकीसाठी कोणीच नाही. बोलू का एक मोठं वाक्य, ज्या वेळेला अत्याचार हे मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलीवर होतील ना, त्यावेळेला कायदा निघल महाराज. गरीबाची लेक लेक नसते. ती पोरगी घरातून निघून गेली. मतंग ऋषी नावाचे ऋषी आहेत, पंपा सरोवर नावाचं सरोवर आहे, तिथं आश्रमावर जाऊन थांबली. अजून तुम्हाला सांगतो भरत भाऊ, श्रीमंताची मुलगी लग्न होऊन आली ना, तर तिचं ऐकावं लागतं घरच्यांना, बरोबर आहे ना? आणि गरीबाची पोर आली ना, तर सकाळी 3:30ला उठून घर झाडून घेते. कारण तिला माहित असतं की पुन्हा आपल्याला जर ह्यांनी हाकलून दिलं तर आपल्या आई बाबाकडे आपल्याला सांभाळायची ताकद नाही. म्हणून ती नवऱ्याचा मार सहन करते, सासऱ्याचं येडवाकडं बोलणं सहन करते, पण ती पोर तिथंच राहते. तसं आता हिनं ठरवलंय वर झाडावर राहायची, सकाळी उठायची. आई ऐका ना, 3 वाजता 2:30 वाजता. आणि एके दिवशी त्यांचे गुरुजी उठले आणि त्यांना वाटलं कोण एवढ्या सकाळी झाडतंय, म्हणून सकाळी उठले. ती झाडत होती. आई ऐका, तिच्या हातात बांगड्या नव्हत्या, पैसेच नव्हते ना,
झाडता झाडता गुरुजींचा पाठीवर हात पडला आणि डोळे डबडबले. तिनं असं वर बघितलं, तिला वाटलं आता आपल्याला हाकलून देता. बोलू का तुमच्या आपल्या भाषेत बोलू, खेड्यापाड्याच्या. गरीबाची लेकरं एखाद्या पंक्तीला बसली ना मोठ्याच्या, खाली बघून जेवतात ते, आणि वर बघितलं आणि कोणीतरी नुसतं असं विचारलं ना का रे, त्यांना वाटतं ओळखीला आपल्याला हाकलून देतात. तसं ती पोर म्हणते, बाबा बेटा कोण आहेस तू? मी तुमची दासी आहे. हम तुम्हारे थे गुरुजी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे सरकार. इकडे लक्ष द्या, तुम्हाला म्हणता येईल, तुम्ही फक्त लक्ष देऊन म्हणायचा. आम्ही तर म्हणणारच आहेत पुन्हा, पण तुम्ही एकदा म्हणून बघा. बघा, लक्ष द्या. हम तुम्हारे हैं प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे सरकार. मना हम तुम्हारे प्रभु जी, हम तुम्हारे रहेंगे ओ मेरे सरकार. हम तुम्हारे थे गुरुजी, हम तुम्हारे, सब गाइए, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे गुरुजींनी आश्रमात ठेवलं. महाराज ऐका, आत्ताच्या गुरुजीत आणि त्या गुरुजीत लय फरक आहे. आता काय महाराज, ₹1.25 द्याला आणि बाई म्या गुरु केला. रडका गुरान मार कशी आला. परवा एका गुरुजीचे पायच वाटून घेतले पूजा करायला. 2 चेले होते, शिष्य नव्हते, चेले. डावा पाय एकाने घेतला आणि उजवा एकाने. ते डावा पाय दाबत होते एक जण, ते उजव्या पायावाला थोडं बाहेर गेलं. ते गुरुजीला कटाळा आला, एका सरळ झोपायचं म्हणून ती एका अंगावर झाली. ते डाव्या पाय, गुरुजी पाय पलीकडे घ्या. गुरुजी आपल्या पायावर जर पाय आला, काठीनच आडवा करीन मला. कुणाचा पाय? काय झालं ते पोत्या धुंदीमध्ये ते झोपलेले होते, ते त्यांनी खरंच असा पाय टाकला, हाणली ना काठी यांनी. कशामुळे मारली? त्याला पाय इकडे येऊ द्यायच नाही. गुरुजी आपले सरळ झोपले. थोड्या वेळाने ते आलं उजव्या पायावर, त्यानं वळ बघितला इकडे. गुरुजी काठी कोणी हाणली? ते म्हणले त्या डाव्या पायावाला. तलवारच आणली यांनी. होऊन जाऊ द्या म्हणला एकदा कत्तलवाडी. आई ऐका ना, आई विनोद सोडून. काही दिवसाच्या नंतर गुरुजी त्या शबरीच्या खोलीमध्ये गेले आणि तिला सांगितलं, बेटा मी चाललो. बाबा आप चले जाओगे तो हम किसके सहारे जी. ती म्हणली, बेटा तेरे कुटिया पे राम आएंगे. हा हा हा. महाराज याला गुरु म्हणतात ना, त्यानं पक्क सांगावं देव तुम्हाला केव्हा भेटणार. आता कशात काय महाराज देव भेट, ह्यालाच भेटलं नाही तर काय. गोरक्षनाथ मचिंद्रनाथ
तुमच्या पाया पडतो तरुण बांधव माझ्या आई तुमच्या पाया पडतो हात कोणाला दाखवायचा नाही वेळ पडली तर हात दाखवायचा पण हात दाखवायचा कशाचे भविष्य बघत आहे परवा एक बाई पुण्याला आल्या मी कथा करीत होतो आणि त्या म्हणल्या बाबा पत्रिका बघा नाही एवढी आता माझा मी मूड विनोदा चालतो बसलो होतो मी त्याने पत्रिका दाखवली मी म्हणलं तुमच्या नवऱ्याचं नाव सकाराम आहे बापो आपल्या तर अंगातच मुंग्या आल्या ती बाई म्हणली किती तुम्हाला कळतं ते म्हणले तुम्हाला दोन एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलाचं नाव वनिता आहे आणि मुलीचं नाव विक्रम आहे अरे नीट ऐकत रे मी मुलाचं नाव वनिता सांगितलं तरी माणसं अशी करते नीट ऐका रे असल्या ऐकण्यानंच वाटूळ झालं महाराज मुलाचं नाव विक्रम मुलीचं नाव वनिता बाबा ती बाई काय म्हणली आ बाबा बाबा कितीच माहिती आणि मी तिला म्हणलं तुम्ही काल परवा दिवशीच तेल साखर गहू आणलेत कितीच माहिती मला म्हणली पुढचं सांगा म्हणलं ह्याच्या पुढचं उद्या सांगतो जन्मपत्रिका आणा हे रेशन कार्ड आहे भरत मी त्याच्यातलं वाचून दाखवत होतो तुला सुद्धा लोड आला एवढं कसं काय कळलं मी वाचून दाखवायला महाराज वाचून दाखवायचं त्याच्या वाचून काय दुसरं तेरी कुटिया बे राम आएंगे झालं त्या दिवशीपासून शबरीची तयारी झाली महाराज जब मोरे रामजी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा बगिया में जाके मैं तो कलिया झूठाऊंगी हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी पूजा के मोर अपने हाथों से खिलाऊंगा मेरे नैनों का दर्शन होगा जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन हे दोन पट्टीत एकदाच झालं लक्षात ठेवा एकाने एक धरला दुसऱ्याने तीन धरला सोपं नाही महाराज सोपं आहे काय होय तुम्ही मला सांगा एक आरती ओवाळायची आणि घंटी वाजवायची बरोबर आहे का तुमच्या पाया पडतो माझ्याकडे बघा माय फिरवायचं काय असतं आणि नुसतं वाजवायचं काय माणसं असं करते लोक सुख करतात हे सोपं नाही यानं नुसतं वाजवायचं आणि यानं नुसतं फिरवायचं सोपं नाही हे जमलं पाहिजे हे दोन्ही एकदम हा आणि आई ऐका ना आई आई ऐका एक नाही जाऊ द्या वयस्कर हा त्यांची काय अडचण खूप अनेक प्रश्न असतात महाराज आणि वयस्कर माणसं कीर्तनाला बसतात कशामुळे बसतात माहिती का 2-5 मिनिट तेवढाच आनंद मिळतो मला घरामध्ये लय झंझट येतो माणसं लेकरं वागत नाहीत चांगले म्हणा लेकरं त्रास देत मला थकता नाही म्हणाल मी वयस्कर मायबापाची जिवंत आहेत तवर सेवा करा पदर पसरी तुमच्या पुढे हा मेल्यावर माळोदावर निवद ठेवण्यात काय मजा नाही भाऊ ते कावळा असला दलिंदर आहे भाऊ अग खारवड्या पापड्या उचलून येईन रस्त्यावरची मेलेले जनावर खाईन खाते का नाही पण निवद वाढून ठेवला सगळा माल नवा असतो बरं ऐका 64 वर्ष साधना केली किती वर्ष बाबा वयाच्या 16व्या वर्षी गुरुजीकडे गेलती आणि 64 वर्ष तिथून पुढचे किती झाले 80व्या वर्षी तो जगाचा बाप आला दारात आला ऐका ना एक हिंदीतलं वाक्य बोलू गुरुजी शबरी बूढ़ी होती गई लेकिन उसकी प्रतीक्षा जवान रही वाट बघायची जी सवय आहे ना ती तितकीच होती तिला वाटायचं उद्या जसं जसं समाधी सोहळा जवळ येईल ना माऊलीचा तसं आता बघा आणि ते दारात आले आहा पायावर डोकं ठेवलं हाताला धरून मध्ये नेलं
हाताला धरून मध्ये नेलं, ऐका लक्ष द्या. आणि आता पायाची पूजा करायची ना माय माय माय. त्या दिवशी कुठंच गेली नव्हती. सकाळी पंपा सरोवराला नाही, पाणी आणलं नाही, पूजेला सामान नाही, फुलं नाहीत, झाडलेलं नाही. असंच होतं बरं का. तेव्हा जेव्हा येतो ना काहीच करू देत नाही. आणि आता तिनं काय केलं माहिती आहे, पात्र नव्हतं म्हणून असे 2 हात ठेवले बरं का. आणि म्हणली याच्यावर पाय द्या, याच्यावर पाय द्या. आणि ज्या वेळेला रामानं त्याच्यावर पाय दिले ना महाराज, हात कोणाचे होते? थांबा थांबा, हात कोणाचे होते? मी जाऊ का? हात कोणाचे? शबरीचे. पाय कोणाचे? पाय हात रामाचे. पाय कोणाच्या हातात? रामाचे पाय कोणाच्या हातात? सापडला हाती, 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 सापडला हाती. टाळ टाळ टाळ. सापडला हाती, 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 सापडला हाती. तरी हे झाले शेते, तरी हे झाले शेते. दा 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 मना भाव घेता, भाव घेता मना, भाव घेता मना. तरे झाली झाली निश्चिंती, निश्चिंती. भाव घेता मना, भाव घेता मना, भाव घेता मना, भाव घेता मना. सापडला हाती, झाली हे झाली निश्चिंती, झाली हे झाली हे. सापडला हरी, तरी झाली हे तरी झाली निश्चिंती, तरी झाली निश्चिंती. गोड. सापडला हाती. एक टप्पा आहे आता. अजून आहे का? नीट लक्ष देऊन थोडा आवाज येतो. ए भाऊ आवाज. सापडला. इकडे माझ्याकडे बघा. सापडला हाती. हाती का हत्ती? हा, कीर्तन नीट ऐका जाऊ माय. तसे येड्यान करून हिंग माय, हिंग माय इकडे जसं हिंग माय. तुम्हाला मर्म सांगतो ऐका ना त्याच्यातलं. मी एकदा घरी दिवाळीला होतो आता लॉकडाऊन मुळे. आणि मग ते उठणं लावतात ना, उठणं सुगंधी उठणे लावीत बसणे. बायकोनं असं गुडघ्यातच मुंडकं धरलं.
मी म्हणलं अंगाचे कातडे निघतील, ती म्हणली सापडला. चला आता हे सोडून द्या, आपण दुसऱ्या भूमिकेत जाऊ. पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी कुणाचे भक्त आहेत? रामाचे. आणि सूरदासजी, सूरदासजी कृष्णाचे आहेत. महाराज ऐका, सूरदासजी म्हणजे कोण माहित आहे? हरि हो मेरी मैया, कैसी न्यारी मेरी मैया, मैया तू जननी. सूरदास तब हसी यशोदा, लेवुर कंठ लगायो, मैया मोरी मैं नहीं मागा. प्रत्येकाचं भजन वेगळं असतं बघा. आता हे ह्यांचे भजन आहेत ना जलोटाजीचे, त्यांचे वेगळेच, रिदमच वेगळं आहे का. आणि जगजित सिंग म्हणलं की त्यांचं वेगळंच. धूम धूंड सुध लो मारी घनश्याम में व्याकुल. आता काही जणाला पंढरपूरचीच गाणे ऐकायचे, पण तसे नाही. धुम धुमली पंढरी, आता म्हणते कत्तलवाडी. धुम धुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहावे प्रेमळी. विठ्ठल विठ्ठल जय हरे जय, विठ्ठल विठ्ठल जय हरे जय. चंद्रभाग जात भीमसेन दादा सारखा माणूस जरी आला आणि म्हणला कानोबा तुझी घोंगडी टांग, पण खेड्यातल्या मंडळीला कवा जमणार माहिती का? ते तसं म्हणल्यावर राज आहे का राज. ऐका ना, ऐका, सूरदासजी आहेत ना, रात्रीचे 12 वाजले होते, भजन करून सूरदासजी चालले. महाराज फार गोड आहे, जंगलामध्ये एकटेच. आहा, हे भजन त्यांचं. हरे कृष्ण हरे कृष्ण, त्यांच्या मूड मध्ये. आणि बराबर ऐका ना दादा बराबर ऐका, अशा बराबर खड्ड्यामध्ये पाय जाणार. तेवढ्या वेळात त्यांना एका लेकराने धरलं छोट्या. रात्रीचे 1 वाजता. तुम्हाला रात्री 1 वाजता नुसतं बगर वळकीचं माणूस जरी दिसलं, आपण भेट होतच लय. मला सांगा, कुत्र्याच्या समोर गेल्यावर तुम्ही भुकायला लागलं समजा, तर ती भेल आहे का भेड व्हायले? ती भेल आहे हो, तुम्ही त्यालाच भिवून आला पुन्हा. बरं पुन्हा हाड मध्ये ते इकडे सारखं हाड पुढे जा ना त्याच्यापाशी. हो बघा ना, तर ते सूरदासजीचा हात धरला ना संतोष भाऊ, सूरदासचा जब हात पकड लिया, घटना अशी आहे महाराज. हे माझा लहानपणीचा दोस्त आहे, केडी मेरा दोस्त है, बचपन का प्यार कभी. हाय मित्र सोबत आलाय लहानपणी. पण मर्म सांगतो त्याच्यातला काय. ज्या वेळेला हाताला धरलं आणि काय म्हणतो, छोटा बाळ आहे तो, का अरे बुढ़ाऊ इतने रात गए यहाँ पर क्या कर रहे हो. हाताला स्पर्श जाणवला. आंखें तो अंधी हो गई है, फिर इतने रात को जंगल में क्या कर रहे हो. तो क्या म्हणला माहित है, मैं तो अंधा हूं, बूढ़ा हूं, भगवान का नाम जप करते निकला था, लेकिन आपकी आवाज से तो आप बहुत बालक लगते हो. आप इतने रात को क्या कर रहे हो.
आप इतने रात को क्या कर रहे हो असं म्हणून हात धरला कुणी अरे सापडला हाती तरीच झाली भाऊ हाताला झटका मारला कोणी 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 झटका मारला मी जाऊ का घरी जाऊ का तुम्हाला कटाळा आला का हाताला झटका मारला कोणी बाळाने आणि पलीकडे गेला सूरदासजी काय म्हणले माहित आहे चला एक दोहा म्हणतो मस्त पैकी फक्त तुम्ही सोबत राहा सगळेजण बरं का असं येडं वाकडं बसू नका सरळ बसा काय बसत येत कीर्तन आहे बघा गोड आहे का हाथ छुड़ा के भागत हो झिंग एक दो तीन चार हाथ छुड़ा के भागत हो फिर बल जानेंगे हृदय से जाकर दिखा बलवान जानू तो भाई बलवान जानू बलवान जानू तो भाई बलवान जानू कीर्तन सुटलं तरी माणसं असेच गेले पाहिजे क्या बोलले वाह कीर्तनात रंग तुम्हाला काय माहितीये का मी असा रगच पाहिजे अंगामध्ये ते कसे गातात बघा ना कुठले काय जण अरे बाप पुंडलिका चल अंगात रग पाहिजे का नाही भाऊ मला सांगा तानाजी मालुसरे त्या घोरपडीला म्हणले होते काय नाव त्या घोरपडीचं बघा त्या घोरपडीचं नाव लक्षात आहे घरी घोर करीत पडली तिचं नाही काय नाव तिचं यशवंती तिला असं म्हणले का यशवंती असं वेड्यासारखं करतात का यशवंती असं इट इज नॉट फेअर महाराज मी एका कीर्तनात एवढं जोरात म्हणलो समोर बसलेली लेकरू त्याचं काय झालं महाराज लेकर बी तसलेच ना 1.5 किलो 2 किलो 1.5 किलो 2 किलो अरे मजबूत माणसंच बघायला मिळणार तानाजी मालुसरेच्या मिशात टमाटो बसत होत राजे तांदूळ बसा ना भाऊ तांदूळ साप साठ हाय लागली आता या महिला मंडळी माय शहरातल्या बायका आहेत ना रागवता सुद्धा येत नाही मला ते रागवल्या तरी इतकंच रागवतात पिल्लू तुझं बाबाला नाव सांगू ते का अशी 4 माणसामध्ये माझी इच्छा तर वेड्यासारखं त्याला आपल्या गावाकडलीच बाई पाहिजे महाराज पप्प्या म्हणाले पप्प्या पप्प्या तुझ्या बापाला तुला सोबत चिरीत असते पप्प्या त्याचा बाप काय म्हणतात बघ ना काय सापडला तरीच झाली हे आणि निश्चिंत झाल्याचं लक्षण काय बुवा नाही धावा घेत मन नाही धावा घेत मन
ही मंडळी आहे ना महाराज, तुम्हाला खरं सांगू का मोकळे मनात, भरत भाऊ तुझं गाव आमच्या जिल्ह्यातला आहे. आमच्या जिल्ह्यात रवी भाऊ तिकडचे, डाले गुरुजी तिकडचे. बघा तुम्ही लक्ष, आमच्या गावातले धरण पाणी कोणकडं, लय अवघड आहे मला. हे मनाची जी पळापळी आहे ना, इकडे बघा माय माय माझ्याकडे बघा. तुम्ही चहा कशात करता माय, पटकून सांगायचं. हेंग माय चहा पातेल्यात. हो का? दादा तुम्ही म्हणा बघू ना, बघू ना, आता बघू ना तुमच्याकडे म्हणा. बरं आई तुम्ही ज्याच्यात चहा करता, इकडे माझ्याकडे बघा. दादा तुम्ही सांगा, त्यांचे थोडे बिजी आहेत, तिकडे बघा. इकडे बघा माझ्याकडे. भूक मनाला लागते का शरीराला लागते? शरीराला. ओके ना, पक्क आहे ना? मग आता घरी गेलं ना, चपाती घ्यायची अशी रगडायची, थोडा भात असा करायचा, वरण वाटायचा, ठेसा असा लावायचा, पुन्हा पाणी टाक. भरण पोट बोला ना राजा, भरण नाही. मग भूक कोणाला लागते, मनाला का शरीराला? कोण मनाला? कोणाला लागते? मनाला. आणि खाऊ कोणाला घालतो? खाऊ कुणाला घालतो पण? शरीराला. बरं आई मेकअप करा वाटतो कुणाला, आणि करतेत कुणाचा? विकोटर मारी नहीं कॉस्मेटिक कि मुहासों को जड़ से मिटाए, हल्दी चंदन के गुण इसमें समाए, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक. दादा थट्टा नाही, तुम्ही नीट आहे का? मेकअप करा वाटतो कुणाला, मनाला, करतो कुणाचा? चेहऱ्याचा. बरं चांगले कपडे घाल वाटतात कुणाला? मनाला. आणि घालतो कुणाला? ह्या मनाची पळापळी बंद झाली पाहिजे. शरीराचा काहीच दोष नाही महाराज, शरीराचा दोष नाही. तुम्ही बघा जुन्या जाहिराती बघा, आतापर्यंत सगळ्या सारख्याच आहेत बघा. तुम्हाला ती आमच्याकडे असते, तुमच्याकडे माहित नाही मला. फिनोलेक्स न आणलं पाणी, म्हणा म्हणा, नाही येत नाही म्हणा. फिनोलेक्स न आणलं पाणी, शेत पिकली सोन्या. फिनोलेक्स पाहिजे सेल्सिअस पाहिजे. मोकळ्या मनानं बोला, तुम्हाला आता कळायला लागले सगळं मी बोलायला. पाणी विहिरीचं असतं का पाईपाचं? मग नाव कुणाचं घ्यायला पाहिजे? घेतात कुणाचं? बरं अभंग ज्ञानोबा तुकोबाचे का आमचे? मग चांगले ते का आम्ही? खरं बोला भेऊ नका, मला तरी दचकायची गरज नाही. असं कोण लागून गेलो मी? नाव कोणाचं घ्यायला पाहिजे? तुम्ही बोला ना गाडी. विहिरीचं ना? बरं मला सांगा आता, विहिरीचं पाणी पाईपामुळं बाहेर आलं का मोटरमुळं? मग कुणाचं घ्यायला पाहिजे? अरे तुम्ही आत्ताच हिरीचं म्हणाले, आत्ताच मोटरचं म्हणा. बरं मोटरमुळं वर आलं पाणी का लाईटमुळं? कुणाचं घ्यायला पाहिजे मग? कुणाचं? लाईटीचं? बरं लाईटमुळं आलं का खटका दाबणाऱ्यामुळं? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी पहिला टप्पा. पुन्हा पुन्हा नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान आता कोठे धावे, मन तुमचे चरण देखलिया विठोबा.
इंद्रियाचे समाधान. बस बदल बाबा बस. छान. सोपं नाही हे बी महाराज. आता तिसरा टप्पा, एक शेवटचा टप्पा लक्ष देऊन ऐका थोडासा. तिसरा टप्पा आहे का, सांडियाला हेवा. हेवा म्हणजे त्याला जास्त मिळाले, ह्याला कमी मिळाले. माझ्या मनातलं बोलू का थोडं? बोलू गुरुजी, रवी भाऊ, फडभाऊ. काय परिस्थिती माहिती आहे का, ह्याला चांगलं येतंय, त्याला चांगलं येतंय, ह्याला कमी येतंय, त्याला जास्त येत. ह्याच्यामध्ये आपला लय वेळ चालला. काही काही माणसं उगाच बेजार असतात. त्याला त्याचा तालच चुकला, त्याचा स्वरच लागला नाही, त्याचं फलानं झालं. तुला एवढं ताला द्यायची काय गरज आहे? ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळतं महाराज. थोडं पुढे चलो ऐका. सांडियाला हेवा अवघा संचिताचा ठेवा. एक घटना सांगतो आणि थांबतो फक्त. संचित शब्दाचा अर्थ आहे तुम्ही जे कर्म केलंय ना, ते कर्म ज्याचं फळ मिळालं नाही अजून, ते साचलेलं कर्म म्हणजे संचित. बोलू का थोडं मोकळं? 10 कामं जर रोज केले ना भाऊ, सोमनाथ दादा, सगळे ऐका. 10 कामं, मायबाप तुम्ही ऐका. 10 कामं जर रोज केले ना, त्याच्यातल्या 8 कामाचा निकाल रोज लागतो. लागतो का नाही? लागतो का नाही? समजा तुम्ही एखाद्याला शिवी दिली, तेव्हा तुम्हाला वापस देतो, निकाल. पाण्याची तहान लागली, तुम्ही पेलात, निकाल लागला. जेवण केलं, भूक लागली होती, जेवण केलं, निकाल. 10वीची परीक्षा आत्ता दिली, निकाल उशिरा लागतो. उशिरा लागतो. तसंच आहे, काही कर्म असे असतात ते कर्त्याचा पिच्छा करतात. तुम्ही कुठं जा, मी चूक केलेली असते माझ्या गावाकडं आणि मला दंड मिळतो दिल्लीत. कशामुळं? त्यावेळेला मी दिल्लीत गेलेलो असतो आणि ते कर्म परिपक्व झालेलं असतं आणि तुम्हाला शोधित तिथं येतं आणि तिथं दंड देतं महाराज. म्हणून घाबरायचं तर फक्त कर्माला घाबरा महाराज. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, फक्त पापाला भ्यायचं, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही. काय भ्यायची गरज आहे? अर्जाने चूकच केली नाही. तुम्ही बघा, जे प्यालेलं असतं ना ते वरी बघतच नाही. खतरनाक आहे म्हणजे. काय गोंधळ आहे काय नाही. परवा मी जेवलो, मला तेवढं सांगू द्यावं. आता त्या परभणीमध्ये जेवलो मी, त्या पितरपंधरवाडात. आणि त्या माणसाने निघताना काय झालं भरत भाऊ, सगळ्यांनी बुक्का लावला, ती पिशवी दिली, भेटवस्तू काहीतरी. मी गाडीत टाकली आणि तसंच घरी गेलो. घडी पिशवी काढून घरी ठेवली आणि तसंच कीर्तनाला गेलो. पुढच्या कीर्तनाला गेल्यावर मला तिथं फोन आला बायकोचा आमच्या. कुठं आहे? तुम्हाला खरं सांगू भाऊ, आमदार, खासदार, गुत्तेदार, कुणी बी असू द्या, महाराज, कीर्तनकार, पकवाजवाला, गायक, कुणी बी असू द्या, मंडळीनं जर असं केलं ना भाऊ, त्याची टप्पर नाही पुढे जायची. आलो. कुठं आहेत तुम्ही? मी म्हणलं कीर्तनाच्या मंडपात. काय सुरू केलं नवीन? हा, आपल्या तर अंगातच मुंगे आले भाऊ. बेकार आहे बरं काही. तुम्ही जेवढे तरुण बांधव आहेत माझे, मला एक वाक्याचं उत्तर द्या. खरं तुम्ही छातीवर हात ठेवून खरं सांगायचा. बायको जर तुम्हाला असं म्हणली, मला तुम्हाला थोडं बोलायचं आहे, तर जितके पाप केले ते तेवढे लक्षात येते का नाही? हा, खतरनाक आहे. मी तो काय सुरू केलं नवीन? म्हणलं काहीच नाही. घरी कधी यायचं? म्हणलं कीर्तन झालं की. मी घरी गेलो रात्री 2 वाजता. महाराज जागीच होते, टेन्शन मध्ये वातावरण सगळं. पिशवीत काय आहे त्या? मी म्हणलं मला काय माहिती, परभणीतून दिलं ते तिथं. नाटकं नाही करायचे. काय त्याच्यात? आणि काहीच नाही त्याच्यात. उघडून बघा. मी उघडून बघितली. अहो, त्याच्यात एक साडी होती, एक ड्रेस होता, धोतर, एक शर्ट पीस आणि एक. थांबा. मी काहीच म्हणलो नाही. तुम्ही हसलात कशामुळे एवढं सांगा. म्हणजे तुम्हाला ही पक्क माहिती, तुम्ही अवलादी पक्के आहे. दादा माझ्या अंगातच मुंगे आले. मी नाराज झालो. मी तिला म्हणलं 2 मिनिट थांब, आपण फोन लावू त्यांना. रात्री 2 वाजता त्याला फोन लावला त्या माणसाला. म्हणलं भाऊ, मी तुमच्याकडे जेवायला आलतो ना. तर तेव्हा काय म्हणला, महाराज धन्य झालं मी तुम्ही जेवायला आलात, आमचं कल्याण झालं. म्हणलं माझी मुंबई झाली. म्हणजे तुम्हाला कल्याण मुंबई बी कळते. बघा माणसं किती पक्के.
मी म्हणलं त्याच्यात काय काय दिली भेट? ते म्हणले काहीच नाही, धोतर एक आहे, शर्ट पीस एक आहे, तेवढा शर्ट शिवा महाराज. मी म्हणलं पुढचं सांग रे भाऊ. ते म्हणले एक त्याच्यामध्ये एक साडी आहे आणि एक बाटली. मी म्हणलं बाटली कशाला दिली? ते म्हणले आमचे वडील घेत होते म्हणून सगळ्यालाच वाटले आम्ही. वाटाव का असलं काहीतरी वाटावं ना वाटताना. हेवा आहे महाराज, हा काय हेवा आहे. सांडियाला हेवा अवघा संचिताचा ठेवा. म्हणून मी बाकीचं सगळं सोडून देऊन त्याच्या कामावर तो काम म्हणे काम, 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 निरसनिया घेतो नाम, निरसनिया घेतो मन, नाही धावा घेतो मन, नाही धावा घेतो मन. निरसनिया घेतो नाम, निरसनिया घेतो चला शेवट टाळा वाजवा, शेवट. शेवट वाजवा टाळा. आता चला माझ्यासोबत पुढे 1 मिनिटासाठी भजन आणि वाणीला विराम. फक्त काय ऐकले तेवढं लक्ष देऊन ऐका. निरसोनिया घेतो नाम, काय निर्सोने काम. आणि मला पक्क कळाले आता मी कोणावर नाराज होत नाही. अवघा संचिताचा ठेवा म्हणून सांडियाला हेवा. अहो हेवा ह्याच्यामुळे टाकलाय की इंद्रियाचं पोट भरलं. इंद्रियाचे समा म्हणून नाही धावा घेत. आणि महाराज निश्चिंती झाली तरीच झाली हे निश्चिंती, कारण सापडला हाती. 1 मिनिट भजन, माऊलींचं भजन, जय विठ्ठल, सगळं सोबतच होणार. हरी रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग, सगळे म्हणा. रंग रंग पांडुरंग हरे रंग रंग पांडुरंग विठ्ठला, हे विठ्ठला रुक्मिणी समेता, हे विठ्ठला.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कल जिल्हा कामारेड्डी